नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांना नवस कसा करावा. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. स्वामी समर्थांना नवस, व्रत किंवा संकल्प बोलणे ही एक महाराष्ट्रातली भक्तांची एक अतिशय श्रद्धेची आणि भावनेची परंपरा आहे. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात आणि त्यांच्या कृपेने अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव भक्त सांगतात. नवस बोलताना केवळ शब्द नाही, तर मनाची शुद्धता, श्रद्धा आणि सातत्य खूप महत्त्वाचे असते. मैत्रिणींनो, खाली याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही ती माहिती पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल स्वामींना नवस कसा करायचा ते. नवस म्हणजे काय, आपण जाणून घेऊया. नवस म्हणजे एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून देवाला केलेला संकल्प. यामध्ये आपण देवाला विनंती करतो की माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी अमुक एक कार्य करेन. हे कार्य दान, उपवास, पूजा, अन्नदान किंवा इतर कोणतेही सत्कर्म असू शकते. स्वामी समर्थांना नवस कसा बोलायचा हे आपण जाणून घेऊया. नंबर 1, मन शुद्ध आणि स्थिर ठेवा. नवस बोलण्यापूर्वी मन शांत करा. कोणतीही नकारात्मक भावना, मनात संशय किंवा भीती बाजूला ठेवा. श्रद्धा आणि विश्वासाने नवस बोलणे आवश्यक आहे. जर स्वामींवर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होते. नंबर 2, स्वच्छ जागा निवडा. घरात देवघर असेल तिथे किंवा शांत स्वच्छ जागी बसा आणि शक्य असल्यास स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा आणि आपली इच्छा बोला. नंबर 3, साधी पूजा करा. म्हणजे अगरबत्ती, दिवा लावा आणि फुले अर्पण करा. श्री स्वामी समर्थ हा जप काही वेळ करा. 108 वेळा केला तर अति उत्तम. आणि त्यानंतर नंबर 4, नवस स्पष्ट शब्दात बोला. मनात किंवा मोठ्याने आपल्या इच्छेबद्दल सांगा. उदाहरणार्थ, हे स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण करा. तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली तर मी उपवास, दान, सेवा करेन असे स्वामींना मनापासून बोला. नंबर 5, जप आणि श्रद्धा ठेवा. मनामध्ये श्रद्धा ठेवणे हे अतिशय उत्तम आहे. दररोज श्री स्वामी समर्थ हा जप करा. शक्य असल्यास 108 वेळा जप करणे उत्तम राहील. आणि शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय दररोज वाचा आणि 11 माळे जप करा. नक्की तुमचे काम मार्गी लागतील. सगळे काम नक्की होतील. कोणत्या कामामध्ये अडथळा येणारच नाही. नवस बोलताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत ह्या आपण पूर्ण जाणून घेऊया. सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मकता टाळा. संकल्प पाळा. इच्छा पूर्ण झाल्यावर नवस नक्की फेडा. कोणाबद्दल वाईट चिंतू नका. लोभ टाळा. फक्त गरजेच्या आणि योग्य इच्छा ठेवा. आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. जशी शंका ठेवल्यास परिणाम कमी होतो. मैत्रिणींनो, आपण नवस फेडण्याचे प्रकार जाणून घेऊया. तर इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस कसा फेडायचा आहे हे आपण खालीलपैकी कोणताही नवस फेडू शकता. तर आपण जाणून घेऊया. अन्नदान करणे हे पण चालते. गरिबांना मदत करणे हे पण चालते. किंवा मंदिरात नारळ, फळे अर्पण करणे
किंवा असे स्वामींचे नामस्मरण करणे, त्यानंतर किंवा पारायण करणे आणि उपवास ठेवणे हे सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामी समर्थांचा जप कसा करायचा हे आपण पाहूया. श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी जप केल्यास मन शांत राहते आणि श्रद्धा वाढते. त्यामुळे सकाळ संध्याकाळ नक्कीच स्वामींचा जप करा. नवस पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, हे काय आवश्यक आहे हे आपण पाहूया. नवस केवळ मागणे नाही, तर त्यामागे तुमचे प्रयत्नही आवश्यक आहेत. स्वामी समर्थ तुमच्या प्रयत्नांना दिशा देतात, पण किती कृती तुम्हालाच करावी लागते. असं नाही समजायचं देवावरच सोडून द्यावे, आपल्यालाही ते करावे लागते. प्रामाणिक प्रयत्न करा, धैर्य ठेवा आणि वेळेची वाट पहा. त्यानंतर देवावर पूर्ण विश्वास ठेवा. अनुभव आणि श्रद्धा पण असणे आवश्यक आहे. अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थांनी त्यांचे संकट दूर केले, नोकरी मिळवून दिली आणि आजारातून मुक्त केले. त्यानंतर किंवा कौटुंबिक समस्या पण सोडवल्या, विवाह जुळले, सरकारी नोकरी लागत नव्हती, सरकारी नोकरी लागली. हे सर्व श्रद्धा आणि सातत्यामुळे शक्य होते. जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर नक्की शक्य होते. स्वामी समर्थांना नवस बोलणे ही फक्त एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. यात श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही हे केवळ नवसावर अवलंबून नसून हे त्यांच्या प्रयत्नावर आणि विश्वासावरही अवलंबून असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा संदेश प्रत्येक भक्तांना धीर देतो आणि त्यामुळे श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. त्यानं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे स्वामी भक्त आहेत त्यांना नक्कीच हे करता येईल. कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री श्याम. धन्यवाद.